हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कंटिन्युटी इक्वेशन पाहिलं. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये बर्नॉलीज थेरम आणि बर्नॉलीज थेरममधून जे बर्नॉलीज इक्वेशन निघणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बर्नॉलीज थेरम बघण्याच्या आधी फ्लुइडमध्ये कोणत्या कोणत्या एनर्जी असतात किंवा फ्लुइड कोणत्या कोणत्या एनर्जी पजेस करतात ते आधी बघूया. तर डिफरंट टाईप्स ऑफ हेड्स किंवा डिफरंट टाईप्स ऑफ एनर्जी ऑफ लिक्विड किंवा फ्लुइड. Types of energy of fluid. एनर्जी किंवा एनर्जी हेड. एनर्जीचं आपण कशामध्ये कन्व्हर्जन करतो? हेडमध्ये. तर पहिला टाईप आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी पजेस्ड बाय फ्लुइड पार्टिकल बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन. द एनर्जी पजेस्ड बाय फ्लुइड पार्टिकल बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे आता टँकमध्ये लिक्विड आहे, हे कसं रेस्ट कंडिशनला आहे. टँकमधलं लिक्विड आहे ते रेस्ट कंडिशनला आहे. त्यातल्या प्रत्येक पार्टिकलमध्ये काहीतरी एनर्जी असणार आहे. त्यातल्या प्रत्येक पार्टिकलमध्ये म्हणजे प्रत्येक पार्टिकलने काहीतरी एनर्जी पजेस केली असेल, त्या एनर्जीला काय म्हणायचं? पोटेन्शियल एनर्जी. द एनर्जी पजेस्ड बाय लिक्विड पार्टिकल बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. द डेफिनेशन: द एनर्जी पजेस्ड बाय a fluid particle by virtue of its position, then it is called as potential energy. पोटेन्शियल एनर्जी आपल्याला माहित आहे. कोणत्या पण पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी आपण कशी काढतो? पोटेन्शियल एनर्जी म्हणजे P इज इक्वल टू mgz. यातलं m म्हणजे काय असतं? त्या पार्टिकलचं मास kg मध्ये. m म्हणजे मास ऑफ पार्टिकल इन kg. g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन इन मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि z म्हणजे डेटम हेड किंवा डेटम हाईट म्हणायचं त्याला, ते मीटरमध्ये असतं. म्हणजे डेटम हाईट काय? तर समजा मी ही रेफरन्स लाईन घेतली, याला म्हणायचं रेफरन्स लाईन किंवा डेटम लाईन. रेफरन्स लाईन और डेटम लाईन. या डेटम लाईन पासून समजा लिक्विड पार्टिकल आपण हा घेतलाय, या लिक्विड पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी घ्यायची आपल्याला. तर m म्हणजे काय? त्या पार्टिकलचं मास, g म्हणजे त्या पार्टिकलचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, आणि z म्हणजे या पार्टिकलची रेफरन्स लाईन पासून किंवा डेटम लाईन पासून हाईट, त्याला म्हणायचं z. झेडला काय म्हणायचं? डेटम हेड. ही झाली पोटेन्शियल एनर्जी. ही कशामध्ये असणार आहे? एनर्जी. तर ही पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये असणार आहे? आता मास kg मध्ये आहे. मास kg इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये आणि झेड मीटर मध्ये. मग हे kg मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय असतं? न्यूटन इंटू हे राहिलं मीटर. म्हणजे एनर्जी ही कशामध्ये येणार आहे? न्यूटन मीटर. आता न्यूटन म्हणजे काय? वेट इंटू राहतंय काय? मीटर. वेट इंटू मीटर. तर पोटेन्शियल एनर्जी काय आहे? हे वेट आणि हे झेड मीटरमध्ये. ओके, mgz. न्यूटन मीटर याचं युनिट आहे एनर्जीचं. याचं मला हेड करायचं असेल, हेड म्हणजे हेड कशामध्ये असणार आहे? फक्त मीटरमध्ये. हेड म्हणजे काय? रेफरन्स लाईन पासून या पार्टिकलची हाईट म्हणजे झेड. मग या पोटेन्शियल एनर्जीचं जर हेड करायचं असेल तर मला काय करायला लागेल? पोटेन्शियल एनर्जीला या mg ने डिवाइड करायला लागेल. आणि mg म्हणजेच काय? वेट न्यूटनमध्ये. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट वेट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल हेड. पोटेन्शियल एनर्जी पर युनिट वेट. पोटेन्शियल एनर्जी per unit weight of a fluid particle is called as potential head.
पोटेन्शियल हेड. पोटेन्शियल हेड कशाने दाखवतात? झेडने. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी डिवायडेड बाय वेट mg म्हणजे पोटेन्शियल हेड, आणि ते असतं मीटरमध्ये. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी P इज इक्वल टू mgz आणि पोटेन्शियल हेड काय असतं? झेड म्हणजेच P बाय mg. तर आपण वापरणार काय आहे बर्नॉलीज थेरम मध्ये? पोटेन्शियल हेड वापरणार आहे. पोटेन्शियल हेड म्हणजेच काय? पोटेन्शियल एनर्जी पर युनिट वेट. ओके, ते पोटेन्शियल हेड आपण बर्नॉलीज थेरम मध्ये वापरणार. तर ही झाली एका टाईपची एनर्जी. आता नेक्स्ट टाईपची एनर्जी फ्लुइड पार्टिकल पजेस करता अशी सेकंड टाईपची एनर्जी आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय होतं? एनर्जी पजेस्ड बाय फ्लुइड पार्टिकल बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन. आता सेकंड टाईपची एनर्जी आहे जी फ्लुइड पार्टिकल कडे असू शकते, अशी एनर्जी कायनेटिक एनर्जी. सेकंड एनर्जी कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जीशी रिलेटेड असलेलं कायनेटिक हेड ते आपल्याला बघायचे. आता कायनेटिक हेड त्यालाच व्हेलॉसिटी हेड असं म्हणतात. व्हेलॉसिटी हेड. व्हेलॉसिटी हेड. तर कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी द एनर्जी पजेस्ड बाय फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन. द एनर्जी पजेस्ड बाय फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन. द एनर्जी पजेस्ड बाय a fluid particle by virtue of its motion. म्हणजे आता टँक मधलं फ्लुइड आहे. टँकमध्ये फ्लुइड आहे. या फ्लुइडकडे कोणती एनर्जी असणार आहे? प्रत्येक पार्टिकलकडे पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. याला मी आता सपोज एक पाईप जोडली आणि वॉटर फ्लो करायला सुरुवात केली. वॉटर यातनं पाईपमधून समजा फ्लो व्हायला सुरुवात झाली, तर या प्रत्येक पार्टिकलकडे कोणती एनर्जी येणार आहे? कायनेटिक एनर्जी. म्हणजे मोशनमध्ये जर पार्टिकल आले तर प्रत्येक पार्टिकलकडे कोणती एनर्जी येणार? आता कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज द एनर्जी पजेस्ड बाय फ्लुइड पार्टिकल बाय व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन. ओके, मग आता मोशनमध्ये असलेल्या पार्टिकलची एनर्जी कोणत्या फॉर्म्युलाने काढतात? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². मोशनमध्ये असलेल्या पार्टिकलची एनर्जी कशी काढतात? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². हिअर m इज अ मास ऑफ दॅट पार्टिकल. पार्टिकलचं मास म्हणजे kg. v म्हणजे पार्टिकलची व्हेलॉसिटी मीटर पर सेकंद मध्ये, त्याचा हा स्क्वेअर आहे. ओके, पार्टिकलची व्हेलॉसिटी मीटर पर सेकंद स्क्वेअर मध्ये. आता या फॉर्म्युलावरून कायनेटिक एनर्जीचं युनिट काय येईल? SI युनिट ऑफ कायनेटिक एनर्जी. तर बघा, हे आहे kg इंटू हे मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय होईल सेकंद स्क्वेअर. आता यातला एक मीटर मी सेपरेट करतो, म्हणजे काय होईल? kg मीटर पर सेकंद स्क्वेअर आणि इंटू 1 मीटर शिल्लक राहील. तर kg मीटर पर सेकंद स्क्वेअर म्हणजेच काय असतं? न्यूटन. म्हणजे कायनेटिक एनर्जीचं युनिट काय झालं? न्यूटन मीटर. म्हणजे परत एनर्जीचं युनिट तेच आलं, न्यूटन मीटर. मग मला काय पाहिजे? कायनेटिक हेड. हेड म्हणजे फक्त मीटरमध्ये पाहिजे, यातलं फक्त मीटर पाहिजे. म्हणजे इथं काय डिवाइड करायला लागेल? न्यूटन. म्हणजे वेटने डिवाइड करायला लागेल. मग कायनेटिक एनर्जीला जर वेटने डिवाइड केलं म्हणजे mg, तर काय येईल? कायनेटिक हेड किंवा व्हेलॉसिटी हेड. त्यालाच व्हेलॉसिटी हेड म्हणायचं. का म्हणायचं? तर यामध्ये व्हेलॉसिटी आहे म्हणून. तर व्हेलॉसिटी हेड काय येईल? कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय वेट. वेट म्हणजे mg. ओके, तर कायनेटिक एनर्जी काय आहे? 1/2 mv² डिवायडेड बाय mg. m गेट कॅन्सल आणि हे 2 खाली येणार 2g. तर व्हेलॉसिटी हेड काय येईल? v²/2g. v²/2g. आणि याचं युनिट काय येईल आता पुढं? मीटर. हे मीटर आहे. मग व्हेलॉसिटी हेड काय आहे? v²/2g. डेटम हेड काय होतं? झेड. व्हेलॉसिटी हेड काय आलं? v²/2g. ओके, सो सिम्पल कायनेटिक एनर्जी और त्याच्यापासून आपण तयार काय केलं? कायनेटिक हेड ह्याला म्हणायचं किंवा व्हेलॉसिटी हेड म्हणायचं. ओके, सो दिस इज द सेकंड टाइप ऑफ एनर्जी अँड सेकंड टाइप ऑफ हेड.
नाव सी थर्ड टाइप ऑफ हेड और थर्ड टाइप ऑफ एनर्जी दॅट इज, आता आपण लिक्विड फ्लुइड काय म्हणतो, फ्लुइडकडे काय असतं, प्रेशर. प्रेशर ही एक, हे सुद्धा फ्लुइडकडे असतं प्रेशर, म्हणजे प्रेशर एनर्जी ही सुद्धा फ्लुइडकडे असते. तर थर्ड टाइप ऑफ एनर्जी आहे प्रेशर एनर्जी. प्रत्येक फ्लुइड पार्टिकलला काहीतरी प्रेशर असतं, तर प्रेशर एनर्जी सुद्धा फ्लुइडकडे असते. तर आता प्रेशर एनर्जी म्हणजे काय, तर द एनर्जी पजेस्ड बाय फ्लुइड ड्यू टू इट्स एक्झिस्टिंग प्रेशर. म्हणजे आता टँक आहे, तर यातल्या प्रत्येक पार्टिकलकडे काय असणार आहे, एक तर पोटेन्शियल एनर्जी असणार आहे, प्रेशर एनर्जी असणार आहे, आणि ते लिक्विड फ्लो व्हायला लागले की त्याच्याकडं कायनेटिक एनर्जी असणार आहे. ओके, तर प्रेशर एनर्जी म्हणजे काय, एनर्जी पजेस्ड बाय ए फ्लुइड पार्टिकल ड्यू टू इट्स एक्झिस्टिंग प्रेशर. म्हणजे त्याच्याकडे असलेल्या प्रेशरमुळं जी फ्लुइड पार्टिकलकडे एनर्जी येते त्याला म्हणायचं प्रेशर एनर्जी. ओके, तर प्रेशर आपल्याला माहित आहे, प्रेशर काय असतं, रो जी इंटू एच. हे प्रेशर असतं. आपल्याला काय पाहिजे, हेड पाहिजे, हेड. तर प्रेशर हेड कसं काढणार, प्रेशर हेड, तर हे एच म्हणजेच काय आहे, प्रेशर हेड. तर एच इज इक्वल टू काय, हे रोजी इकडे डिवाइड होईल, पी बाय रोजी. मग हे काय आहे, प्रेशर हेड म्हणजेच काय, प्रेशर एनर्जी पर युनिट वेट. म्हणजेच हे आहे प्रेशर हेड एच. तर एचचं युनिट आपल्याला माहित आहे मीटर, आणि प्रेशरचं युनिट असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, तर प्रेशर हेडचं युनिट काय, मीटर, पी बाय रोजी. अशा 3 टाईपच्या एनर्जी प्रत्येक फ्लुइड पार्टिकलकडं, अशा 3 टाईपच्या एनर्जी असतात. तर म्हणजे टोटल एनर्जी कोणत्याही पार्टिकलकडं आपण काय म्हणतोय, 3 टाईपची एनर्जी असते. एक पोटेन्शियल एनर्जी, दुसरी कायनेटिक एनर्जी, आणि तिसरी प्रेशर एनर्जी. प्रत्येक फ्लुइड पार्टिकलकडं 3 टाईपच्या एनर्जी असतात. म्हणजेच त्या पार्टिकलवर टोटल एनर्जी किती असेल, त्या फ्लुइड पार्टिकलकडं टोटल एनर्जी किती असेल, काय असणार टोटल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी प्लस प्रेशर एनर्जी. म्हणजेच टोटल हेड काय असेल, टोटल एनर्जी किंवा टोटल हेड आपण हेडच्या फॉर्ममध्ये घेतोय. सगळं हेडच्या फॉर्ममध्ये आपण इथून पुढे सगळं घेणार आहे. तर टोटल हेड काय असणार, पोटेन्शियल हेड प्लस कायनेटिक हेड प्लस प्रेशर हेड. टोटल हेड त्याला मी काय नोटेशन देतो, कॅपिटल एच. काय असतं, टोटल हेड. पोटेन्शियल हेड काय आहे, झेड, प्लस कायनेटिक हेड काय असतं, व्ही स्क्वेअर बाय 2g, प्लस प्रेशर हेड काय, एच, म्हणजेच पी बाय रोजी. तर हे झालं टोटल हेड. म्हणजेच मी असं पण लिहू शकतो, आता हे प्रेशर पहिल्यांदा घेतो, पी बाय रोजी, प्लस कायनेटिक इथंच ठेवतो मध्येच, आणि झेड आहे ते लास्ट घेतो, झेड. हे काय आहे, टोटल हेडचं इक्वेशन. टोटल हेड इज इक्वल टू एच इज इक्वल टू पी बाय रोजी प्लस व्ही स्क्वेअर बाय 2g प्लस झेड. ओके, आपल्याला हेडच्या फॉर्ममध्ये पाहिजे. तर प्रत्येक पार्टिकलवर हे एवढं हेड असते. तर आता याच्यावरून आपण पुढं बर्नॉलीज थेरम मांडणार आहे. बघा बर्नॉलीज थेरम काय आहे नक्की, आणि मग बर्नॉलीज इक्वेशन काढणार आहे. तर टोटल हेड किंवा टोटल एनर्जीच हेडच्या रूपामध्ये आपण मांडू शकतो मीटरमध्ये, इन द फॉर्म ऑफ मीटर. तर आपण हेडच्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचं. ओके, तर बर्नॉलीज थेरम काय बघा, आपण काय म्हणलं, प्रत्येक पार्टिकलकडं तेवढी टोटल एनर्जी किंवा तेवढं टोटल हेड असते.
तर बर्नॉलीज थेरम काय आहे, जर फ्लुइड फ्लो तुमचा आयडियल असेल, आता पहिल्यांदा अझम्पशन्स बघू. अझम्पशन्स, बर्नॉलीज थेरम मांडण्यासाठी काही अझम्पशन्स आहेत, म्हणजे सगळीकडेच बर्नॉलीज थेरम अप्लाय होत नाही. तर अझम्पशन्स काय आहेत ती पहिल्यांदा बघू. अझम्पशन्स काय आहेत, तर काय आहे अझम्पशन, तर आपला फ्लुइड फ्लो जो आहे ज्याच्यासाठी आपण बर्नॉलीज थेरम मांडणार आहे, तो फ्लुइड फ्लो कसा पाहिजे, एक म्हणजे स्टेडी पाहिजे. स्टेडी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम प्रॉपर्टीज कशा पाहिजेत, कॅरेक्टरिस्टिक्स कॉन्स्टंट, म्हणजे स्टेडी पाहिजे. सेकंड आहे इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड फ्लो पाहिजे. इनकॉम्प्रेसिबल म्हणजेच डेन्सिटी कशी पाहिजे, प्रत्येक पॉइंटला कॉन्स्टंट पाहिजे. इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड फ्लो पाहिजे. पुढचं नेक्स्ट म्हणजे आयडियल फ्लुइड फ्लो पाहिजे. आयडियल पाहिजे फ्लो, म्हणजे विस्कॉसिटी वगैरे ते नाही पाहिजे. विस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, वेपर प्रेशर या प्रॉपर्टीज नाही पाहिजे. जो जो जे फ्लुइड हे प्रॉपर्टी पजेस करत नाही त्याला काय म्हणतो आपण, आयडियल फ्लुइड. ओके, म्हणजे फ्लो कसं पाहिजे किंवा फ्लुइड कसं पाहिजे, आयडियल पाहिजे, इनकॉम्प्रेसिबल पाहिजे आणि फ्लो स्टेडी पाहिजे. स्टेडी पाहिजे आणि कंटिन्युअस पाहिजे. स्टेडी आणि कंटिन्युअस फ्लो पाहिजे. कंटिन्युअस फ्लो पाहिजे. ओके, तिथं बर्नॉलीज थेरम आपण अप्लाय करू शकतो. त्यानंतर कसं पाहिजे फ्लुइड फ्लो, वन डायमेन्शनल पाहिजे. वन डायमेन्शनल फ्लुइड फ्लो पाहिजे आणि अलॉंग स्ट्रीम लाईन पाहिजे. अलॉंग स्ट्रीम लाईन म्हणजेच अलॉंग स्ट्रेट लाईन. अलॉंग स्ट्रेट लाईन फ्लुइड फ्लो पाहिजे, म्हणजेच लॅमिनार पाहिजे. लॅमिनार फ्लुइड फ्लो. ओके, अलॉंग स्ट्रेट लाईन पाहिजे. त्यानंतर व्हेलॉसिटी युनिफॉर्म पाहिजे. व्हेलॉसिटी त्या सेक्शनला युनिफॉर्म पाहिजे. व्हेलॉसिटी सेक्शनला युनिफॉर्म पाहिजे. आणि ग्रॅव्हिटी फोर्सेस आणि प्रेशर फोर्सेस, फक्त ग्रॅव्हिटी फोर्सेस आणि प्रेशर फोर्सेस एवढेच फोर्स त्या फ्लुइड पार्टिकलवर ऍक्ट झाले पाहिजे. ग्रॅव्हिटी फोर्सेस अँड प्रेशर फोर्सेस. ग्रॅव्हिटी फोर्सेस आणि प्रेशर फोर्सेस एवढेच फ्लुइड पार्टिकलवर ऍक्ट झाले पाहिजे. तर बर्नॉलीज थेरम मांडण्यासाठी फ्लुइडच्या कंडिशन अशा पाहिजे. काय पाहिजेत, फ्लुइड स्टेडी अँड कंटिन्युअस पाहिजे, फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल पाहिजे, आयडियल पाहिजे, वन डायमेन्शनल फ्लो पाहिजे आणि फ्लो अलॉंग स्ट्रीम लाईन असला पाहिजे. व्हेलॉसिटी युनिफॉर्म असली पाहिजे क्रॉस सेक्शनला आणि ग्रॅव्हिटी फोर्स आणि प्रेशर फोर्सेस फक्त फ्लुइडवर ऍक्ट झाली पाहिजे. तर याच्यावरून बर्नॉलीज थेरमचं स्टेटमेंट काय आहे, असं जर असेल, अशा जर कंडिशन फ्लुइडच्या असतील तर तिथं आपण बर्नॉलीज थेरम मांडू शकतो. तर त्याआधी मी डायग्राम काढतो. सपोज अशी पाईप आहे, हा सेक्शन 1 आणि हा आहे सेक्शन 2. सेक्शन 1, सेक्शन 2. ओके, तर 1 ला डायमीटर आहे D1, एरिया आहे A1, व्हेलॉसिटी आहे V1 आणि 2 ला सेकंड सेक्शनला डायमीटर आहे D2, एरिया आहे A2, व्हेलॉसिटी आहे V2. सपोज. ओके, असं आहे. आता मी इथं वाटलं तर स्मॉल एरिया घेतो, स्मॉल A1, ओके, स्मॉल A2 असं घेतो वाटलं. अशी कंडिशन आहे. एक पाईप आहे कंड्यूट आणि त्याच्या एका सेक्शनला या अशी डायमेन्शन आहेत आणि दुसऱ्या सेक्शनला तसं आहे. ओके, बर्नॉलीज थेरमचं स्टेटमेंट काय बघा. स्टेटमेंट, तर स्टेटमेंट काय असणार आहे, त्यासाठी पहिल्यांदा अझम्पशन्स. इफ फ्लुइड इज स्टेडी, इनकॉम्प्रेसिबल, कंटिन्युअस, आयडियल, along streamline, uniform, then the total energy of liquid particle is constant along a streamline. तसा असेल तर if the fluid is ideal, incompressible, steady, uniform, then अजून काय काय होतं, युनिफॉर्म. देन अजून अझम्पशन्स काय काय होती,
इनकॉम्प्रेसिबल कंटिन्युअस आणि फ्लो इज अलॉंग स्ट्रीम लाईन, देन द टोटल एनर्जी ऑफ ए फ्लुइड पार्टिकल इज कॉन्स्टंट अलॉंग अ स्ट्रीम लाईन. म्हणजे एखादा फ्लुइड पार्टिकल मी घेतला, सपोज हा फ्लुइड पार्टिकल आहे आणि हा स्ट्रीम लाईनमध्ये सरळ लाईनमध्ये असा जाणार आहे. तर सपोज इथं त्याची जी एनर्जी, टोटल एनर्जी किंवा टोटल हेड जे असेल एच, तेच इथं तो पार्टिकल आल्यावर त्याच लाईनमध्ये आला, त्याच लाईनमध्ये पुढं आला, तर इथं सुद्धा हेड काय असणार आहे, कॅपिटल एच. त्याच लाईनमध्ये तो पार्टिकल अजून पुढे गेला तर तिथं सुद्धा हेड काय असणार आहे, कॅपिटल एच. तोच पार्टिकल पुढं अजून आला तर इथं सुद्धा हेड काय असणार आहे, कॅपिटल एच. म्हणजे अलॉंग स्ट्रीम लाईन त्या पार्टिकलचं टोटल हेड काय असणार आहे, सेम अलॉंग अ स्ट्रीम लाईन. हेच आहे बर्नॉलीज थेरम. ओके, मग स्टेटमेंट काय बर्नॉलीज थेरमचं, तर त्यासाठी कंडिशन पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं, अझम्पशन्स. तर स्टेटमेंट काय, द टोटल एनर्जी किंवा टोटल हेड ऑफ लिक्विड पार्टिकल is same along streamline. ओके, हे आहे बर्नॉलीज थेरम. म्हणजे टोटल हेड, कुठल्याही सेक्शनला टोटल हेड घ्या. सेक्शन 1 ला टोटल हेड घेतलं इथं तरी ते एचच येणार आहे. सेक्शन 2 ला घेतलं ते एचच येणार, किंवा अजून कुठल्या सेक्शनला घेतलं तरी हेड काय येणार आहे, टोटल एच. आता टोटल हेड आपल्याला माहित आहे, एच काय असतं, एच पी बाय रो जी प्लस व्ही स्क्वेअर बाय 2g प्लस झेड इज इक्वल टू काय म्हणते, बर्नॉलीज थेरमनुसार कॉन्स्टंट. अकॉर्डिंग टू बर्नॉलीज थेरम टोटल हेड इज कॉन्स्टंट अलॉंग स्ट्रीम लाईन. ओके, हा आहे बर्नॉलीज थेरम. मग आता दोन सेक्शन जर मी घेतले, सेक्शन 1 अँड सेक्शन 2, तर दोन सेक्शन मध्ये बर्नॉलीज थेरम तुम्ही कसा मांडू शकता, तर फॉर 2 सेक्शन्स, सेक्शन 1 ला काय असणार, टोटल हेड P1 बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर बाय 2g प्लस Z1 म्हणजे आता ही डेटम लाईन आहे, हे डेटम लाईन. मग इथून या पार्टिकलची इथली सेक्शन 1 च्या तिथं हाईट काय असणार, Z1, आणि सेक्शन 2 च्या तिथं पार्टिकलची हाईट काय असणार आहे, Z2. हे झालं डेटम हेड. इथं प्रेशर काय आहे, P1, इथं प्रेशर चेंज होणार आहे, P2. ओके, इकडे काय व्हॅलॉसिटी V1, पुढे व्हॅलॉसिटी चेंज होणार आहे, V2. ओके, P1 बाय रो जी प्लस V1 स्क्वेअर बाय 2g प्लस Z1 इज इक्वल टू काय असणार, दुसऱ्या सेक्शनचे P2 बाय रो जी, दुसऱ्या सेक्शनचं हेड प्लस V2 स्क्वेअर बाय 2g प्लस Z2, दुसऱ्या सेक्शनचं हेड. ओके, असंच तुम्ही अजून एका सेक्शनला घेतलं तर पुढे इक्वल टू करून अजून P3 बाय रो जी प्लस V3 स्क्वेअर बाय 2g प्लस Z3 हे सुद्धा घेऊ शकता. म्हणजे काय, कॉन्स्टंट म्हणजे काय, तुम्ही कुठल्याही सेक्शनला पुढे घेऊ शकता. ओके, तर हे आहे बर्नॉलीज थेरम किंवा बर्नॉलीज इक्वेशन फॉर आयडियल स्टेडी इनकॉम्प्रेसिबल युनिफॉर्म फ्लुइड फ्लो. ओके, युनिफॉर्म फ्लुइड फ्लो. आता आयडियल फ्लुइड नसेल तर काय होईल, आयडियल म्हणजे काय, तर विस्कॉसिटी नाही, सरफेस टेन्शन नाही, वेपर प्रेशर नाही, त्याला म्हणायचं आयडियल फ्लुइड. पण आयडियल फ्लुइड युनिव्हर्समध्ये कुठं आहे का, आयडियल फ्लुइड नाही. युनिव्हर्समध्ये आयडियल फ्लुइड कुठंच नाही. मग सगळी फ्लुइड कशी आहेत, ॲक्च्युअल किंवा रिअल फ्लुइड आहेत, रिअल फ्लुइड्स आहेत. मग रिअल फ्लुइडमध्ये विस्कॉसिटी प्रॉपर्टी असते, सरफेस टेन्शन असतं, वेपर प्रेशर असतं. याचाच अर्थ काय, विस्कॉसिटी आहे म्हणजे काय, तर हा पार्टिकल आणि त्याच्या शेजारचा पार्टिकल किंवा ही लेअर आणि त्याच्या शेजारची खालची वरची लेअर यांच्यामध्ये विस्कॉसिटी प्रॉपर्टी आहे. म्हणजेच काय, फ्रिक्शन होणार आहे आणि त्यामुळे एनर्जी काय होईल, लॉस होईल. एनर्जी लॉस होणार किंवा आपण काय म्हणणार त्याला, हेड लॉस. हेडच्या फॉर्ममध्ये सगळे मांडले आपण. म्हणजे काय होणार, रिअल फ्लुइडमध्ये हेड लॉस होणार आहे. मग ते हेड लॉस कुठं होणार, आता इथं सपोज 100% हेड असेल, इथं 100% हेड आहे
पहिल्या सेक्शनला. पुढं जाईल तसं विस्कॉसिटीमुळं किंवा ज्या काही रिअल फ्लुइड आहे त्यामुळे फ्रिक्शन असणार आहे, त्यामुळे एनर्जी लॉस होत पुढे जाणार आणि या सेक्शनला सपोज 80%च एनर्जी पोचली किंवा 80%च हेड पोचली, म्हणजे 20% काय झालं मध्ये लॉस. मग इथं जर 100% करायचं असेल तर इथं प्लस 20% लॉस पकडावा लागेल. इथं परत जर 100% लिहायचं असेल तर इथं 20% हा झालेला लॉस इथं प्लस करावा लागेल. म्हणजे हेड लॉस जो होईल तो प्लस कुठं करायचा, दुसऱ्या सेक्शनला. मग रिअल फ्लुइडसाठी फॉर रिअल फ्लुइड्स बर्नॉलीज इक्वेशन काय होईल बघा, P/ρg प्लस V1² / 2g प्लस Z1. हे इथलं हेड 100% एवढं राहणार आहे. आता दुसऱ्या सेकंड सेक्शनला काय होईल, P2/ρg प्लस V2² / 2g प्लस Z2 प्लस काय येणार, हा 20% जो काही लॉस झाला असेल तो, त्याला मी HL असं म्हणतो, हेड लॉस ड्यू टू फ्रिक्शन. किंवा ज्या काही कारणामुळे हेड लॉस झाला असेल तो हेड लॉस मला इथं प्लस करावा लागेल, त्यावेळेस हे आणि हे इक्वल होणार. ओके, समजलं? त्यावेळेस हे दोन्ही बाजू इक्वल होणार. मग रिअल फ्लुइडसाठी काय, हेड लॉस पकडावा लागतो. ओके, हेड लॉस. मग टोटल हेड लॉस काय येईल, हेड लॉस फक्त, तर हेड लॉस एका बाजूला ठेवला तर हे इकडे काय करायला लागेल, सगळं मायनस. म्हणजे हेड लॉस काय येणार, हे मायनस हे, हा हेड लॉस झाला. ओके, इथं कळलं तुम्हाला. इथं 100% असेल तर इकडं लॉस एनर्जी होत गेली आणि इथं किती 80%च पोचणार एनर्जी. मग 20% कुठे गेली, इथं मध्ये गायब झाली. मग दोन्ही बाजू इक्वल कशा करणार तुम्ही, तर इथं 20% लॉस तुम्हाला पकडावा लागेल, तो इथं पकडला HL. ओके, तर हे आहे बर्नॉलीज इक्वेशन फॉर रिअल फ्लुइड्स आणि हे आहे बर्नॉलीज इक्वेशन फॉर आयडियल फ्लुइड्स. ओके, अशा पद्धतीचं बर्नॉलीज इक्वेशन आहे. तर अझम्पशन्स आपण बघितली. बर्नॉलीज इक्वेशन जर हे तुम्ही लिहित असाल तर ती सगळी अझम्पशन्स तुम्हाला पाळावी लागणार. आणि हे इक्वेशन लिहित असाल तर हे रिअल फ्लुइडसाठी हेड लॉस तुम्हाला पकडावा लागणार. तर असं बर्नॉलीज थेरम असा आहे. तर या बर्नॉलीज थेरमची ॲप्लिकेशन्स आता इथून पुढे आपल्याला बघायचे. हा बर्नॉलीज थेरम कुठं यूज करतात, फ्लो मेजरमेंटसाठी. फ्लो मेजरमेंटमध्ये या बर्नॉलीज थेरमचे ॲप्लिकेशन्स आहेत. मग फ्लो मेजरमेंटमध्ये कोणते कोणते डिव्हाइस यूज करतात, तर या थेरमवर चालणारं वेंचुरीमीटर हे एक डिव्हाइस आपल्याला स्टडी करायचं आहे. वेंचुरीमीटर तिथं बर्नॉलीज थेरम आपण अप्लाय करणार आहे. एक आहे वेंचुरीमीटर, दोन आहे ओरिफिस मीटर एक आहे आणि तिसरं पिटॉट ट्यूब म्हणून एक आहे, पिटॉट ट्यूब. तर वेंचुरीमीटर कशासाठी यूज करतात, फ्लो मेजरमेंटसाठी, म्हणजे डिस्चार्ज मेजर करण्यासाठी. म्हणजे इथून किती फ्लो होते वॉटर, म्हणजे क्यू आपण बघितलेलं कंटिन्युटी इक्वेशनच्या त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं. क्यू मेजर करण्यासाठी वेंचुरीमीटर वापरतात. ओरिफिस मीटर सुद्धा फ्लो मेजरमेंटसाठी वापरतात. आणि पिटॉट ट्यूब व्हेलॉसिटी, म्हणजे आता फ्लुइडच्या सपोज इथला पार्टिकल आहे तर या पार्टिकलची व्हेलॉसिटी काय आहे ती मेजर करायला अशी एक पिटॉट ट्यूब असते, ती पिटॉट ट्यूब वापरतात. ओके, तर अशा पद्धतीची 3 ॲप्लिकेशन्स आपण बर्नॉलीज थेरमवर स्टडी करणार आहे. तर ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये वेंचुरीमीटर एका व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे मी, ओरिफिस मीटर एका व्हिडिओ लेक्चरमध्ये मी कव्हर करणार आहे आणि पिटॉट ट्यूब एका लेक्चरमध्ये कव्हर करणार. तर पुढचे लेक्चर्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. सो थँक्यू व्हेरी मच.